इकडे बघू शकता की CST तर इकडे पुढे आहे ना एक कॅमेरा काय माझं प्रेम आहे ते. नमस्कार मित्रांनो, राहुल गावकर दिस साइड. वेलकम टू राम मोशन्स. तर हा माझा पहिला यूट्यूबचा चॅनल आणि त्यात सुद्धा हा माझा पहिला ब्लॉग सुद्धा. तर आज मला खूप आनंद वाटतो कारण की मी ब्लॉगिंग चालू केली. मला खूप आधीपासून ब्लॉगिंग चालू करायची होती, पण शेवटी आज तो योग आलेला आहे. आणि आज त्याचसाठी माईक घ्यायला चाललोय मी. माईक, कॅमेरा हे सगळ्या गोष्टी आता ब्लॉगिंगच्या याच्यात चालू होणारच आहे. त्यासाठी मला माईक, कॅमेरा वगैरे लागणार. तर त्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत चाललोय, शुभम आणि ऋषी सोबत. CSTला कॅमेरा गल्ली, तिथे आपण माईक घेणार आहोत. तर चला जाऊया त्यांच्यासोबत. काही आता मी आलोय शुभमच्या बिल्डिंग खाली. त्याला जाऊन भेटतो आता. निघायची कधी घ्यायची ते बघूया आता. जाधव आहेत काय? ओ हॅलो, जाधव आहेत काय? कडक पाव 25 मिस कॉल दिले. हसदे चेहऱ्यां ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ठीक आहे रे, माझ्यासाठी एवढं प्रेम नाही राखून आपण कोणासाठी काय करतो अगं. ऋषी तर नेवल झोपलाय. चिकलू द बॉय. आम्ही रेकॉर्ड करतो भाई. चल जाऊया. किती वाजता जाऊया? अम्मा बहन पे आ जाऊंगा. अम्मा बहन सांग ना बाबा. आता चला मला काय. चल आता तर झोपणार होता. तू उठ ना बोचक्या. चल. झालं काय? हा होतं, झोपतो पर्यंत. ए भाई चल ना, काय टाइमपास करतोय भाई. ते सगळ्यांना दाखवायचं आहे माईक कोणता घ्यायचा आहे आपल्याला. कोणता हा कोणता आहे? हो होली लँड. ओ माय गॉड, भाई पैसा आहे रे. फुल वन साइड. अरे हा बघत होतो, पण हा आपल्या फोनला लागत नाही कारण की आमचा सीन आहे ना भाऊ. ते प्रॉब्लेम आहे आमचा. कसं हे पडतंय, लाइटनिंग वाले पडते म्हणून. त्यासाठी आपल्याला नवीन बघायला. आमचं दुःख वेगळं आहे काय भाई. आमचं दुःख वेगळं आहे. आम्ही वेगळे आहोत. ये बाई कर ना एडिट यार फटफट. झालं. चल ठीक आहे चल. आता आपण थोड्या नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े. तुम्ही नावा काही स्वप्न अशी असतात. अरे नको त्याच्यात येणार भावा. आता आम्ही चाललोय CSTला निघालोय. आता कोणाकडे जायचंय रे? राशीद बाईकडे जायचं की बा. राशीद भाई मेरी जान खाएंगा मुर्दा गंगा कुर्रा. कुठे? बॅक झोन म्हणून CSTला. राशीद बाई. ठीक आहे चल, पहिला पेट्रोल टाकूया भाई गाडीत. पेट्रोल टाकून मग निघो. भाई हा माईक पण चांगला आहे. अच्छा, अजून बघतोय. हा ब्लूटूथ वाला आहे. डायरेक्ट कनेक्ट होतो ना, पण ह्याला कनेक्ट करायला म्हणजे ब्लूटूथ वरतीच आहे ना. मग तेच सांगतो तुला. कनेक्टर कुठे लावलंय? काहीतरी असेल त्याचं कनेक्ट. त्यांचं सिमलेस कनेक्शन आहे भाऊ. अरे भाऊ तुझाच आहे ना. अरे सिमलेस कनेक्शन आहे त्याचं. काय ऋषी मोबाईल आहे ना, एक मिनिट. भाई कॅम्प पण आहे आपल्याकडे. नको आता शांत. अरे त्यातलं एक कट करून व्हिडिओ अपलोड करायचे. अरे एकच कट करायचं तर. हे भाई काय लपडी झाली. अरे एक कट करायचं, एक कट करायचे फक्त. बंबू डाल घे. मला याच्यावरती उडी मारून बस. स्टँड कशासाठी घेतलंय? स्टँड नाही, ट्रायपॉड बोलू शकतो. एका सिंगल ट्रायपॉड बोलू शकतो, किंवा आपल्याला लॉंग स्टिक बोलू शकतो, किंवा ट्रायपॉडला 3 कांडे असतात ना खाली. ट्रायपॉड नाही, सेल्फी स्टिक बोलू शकतो तुमच्या भाषेमध्ये. जेनझी इन्फ्लुएन्सर. आणि गणपतीमध्ये जेव्हा आपल्याला, मला माहिती आहे यावर्षी किती कांड होणार आहेत गणपतीमध्ये, कारण की झाडं खूप मध्ये. वायर कशा काढणार? वायर कशा काढणार हे थांबा दाखवतो. हे अजून मोठं होतं बघा.
मी त्या दिवशी दुकानात एवढं मोठं होत नव्हतं. हे चालले 3ऱ्या माळ्यापर्यंत जाते असं आरामात. एवढी तरी जाईल आपली म्हणजे वरती काय tension म्हणजे तुम्ही बघू शकता किंवा वायरी बिरी काढायचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ contract शकता. घेतो मी. 100%. आगमनाचं विसर्जनाचं दोन्ही पण लमसम रेट विसर्जनाला फक्त राजाला असतं कारण की एवढं लांब ड्रोन शॉट तर होणार नाही. म्हणजे तेवढं लागणार आहे. एवढं लागणार आहे. मग ते नंतरला कॅमेरा काय बोल इकडनं ती गोष्ट वेगळी. ओ माय गॉड डस्ट इन द चॅट. प्रॅक्टिस चालू करतोय. भाई प्रॅक्टिस म्हणजे आता चालू करायचंच आहे ना आपल्याला. वन साइड आता करूया. आता काहीतरी बोल. वन साइड तुला काय बोल. हे भाई ए पहिल्या डस्ट बद्दल काय बोलतो? ए डस्ट पहिला व्लॉग आहे. तू काय आयुष्यात उपटतोस ते सांग जरा. सगळ्यांनी सांगितलं आता तुला पण सांगायला लागणार. तू काय करतोस? मी असं कोण कुठे जात असेल तर मी पाठी येऊन बसतो. कोणाला हाक मारतोय रे? मागून टाकूया मग एसबीडी वरून टाकू कर. चल जाऊया भाई आपल्या लाडके एरियातून. चल येऊ दे भाई वन साइड. काही बॉईज मागे राहिलेत ज्यांना आता कुठे आहेत का माहिती नाही. वाडीतल्या वाडीत हरवतात भाई. लेट्स गो निघूया आता आपण. हे दोघं गेलेत पुढे. आता आम्ही पण निघालोय वन साइड मध्ये फुल. तर आता पुढची बघूया आता काय ते. चला आता आम्ही चाललोय राणीबागच्या एरियामधून. आम्ही जाणार आहे CST ला. आणि आता इकडे एक आहे ना हॉटेल आहे आमच्या इथे. ते पण एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की जर कधी आलात ना लालबाग एरियामध्ये गणपतीच्या टायमाला नाही तर कधी पण तर इकडे पुढे आहे ना एक भारत भुवन म्हणून हॉटेल आहे. तुम्हाला दाखवत होते. तिकडची स्पेशल डिश पण सांगतो तुम्हाला. एकदा पुढच्या ह्याच्यात आपण जेव्हा येऊ ना फिरायला म्हणजे असं काहीतरी करण्यासाठी प्रॉडक्टिव्ह तेव्हा आपण बघूया. बघा शोम दाखवतो. तो भारत भुवन आहे. तेव्हा हे भारत भुवन हॉटेल आहे. तर इकडून तुम्ही आलात तर शेवची भाजी आणि पनीर भुर्जी हे नक्की ट्राय करा. एक नंबर टेस्ट आहे भाई. हिडन जेम म्हणजे खाल्लात ना तुमचं मन तृप्त होऊन जाईल. म्हणजे कधी खाणार नाही तुम्ही अशी गोष्ट आहे ती. यांच्या फक्त नावात नाही तर जेवणात स्वाद आहे. खरोखर जबरदस्त अप्रतिम उत्तम. आणि दर पण एकदम कमी आहे. खूप कमी रेटमध्ये देतात हे लोक. आणि क्वांटिटी पण एक नंबर. म्हणजे एका ह्याच्यात 130 रुपयाची जरी भाजी असेल ना तरी वन साईड तुम्ही पोटभर खाऊ शकता 2 जणांमध्ये. म्हणजे एवढा कमी रेटमध्ये पण भाजीची क्वालिटी एक नंबर भाई. लहानपणीपासून आम्ही येतोय इथे. गणपतीच्या टायमाला तर हाच आमचा स्पॉट असतो की झालं सगळं मंडपाच्या इकडे काम करून भूक लागले चला जेवायला मग परत मंडपात बॅक. चला परत निघायची घ्यायची आता. हे गेले दादा आपल्यासोबतचे नेवल बॉय आणि डस द पॉयझन सगळे आता वन साईड सुटले आहेत. आता एकदम 8 झोड गाडी काढणार आहे मी कारण की आता झालंय लेट. कारण की नंतर भाईचा शूट आहे म्हणून ए चल नीच आदमी रे. भाईचा शूट आहे याच्यानंतर. शोम कुठे आलाय शूटला? नेहरू नगर. आता आपल्या इथून किती वेळ लागतो तरी? 1 तास अर्धा पाऊण तास. चल ठीक आहे तरी. हाँ मेरी जान. टॅनंग 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 टॅनंग. अरे बंद झाला होता. तर भाई मी उगाच खरं तर शुभम आहे ना तुझ्यामुळे झालं हे शक्य. कारण की आधी आहे ना मी खूप घाबरत होतो की आता कसा ब्लॉग करणार कसं काय टाकणार कंटेंट काय ठेवणार. मग नंतर हळूहळू विचार केला की जाऊ दे चल आता आज करूया उद्या करूया परवा करूया. ही गोष्ट फक्त लांबतच जात होती. त्याच्यामध्ये काय फरक नाही होता. म्हणून बोललो आता एकदाच काय ते आहे ना ते वन साइड वन मॅन शो करून टाकूया आणि काम 25 करूनच टाकायचे आता.
आता म्हणून बोललो एक आता चालू केलं ना तर आता सोडणार ना, हा एवढाच माझा मोठो आहे बस. रुतबा कमी झाला नाही पाहिजे. काय बोलतो आई चड्डीवर फिरतात. त्याचे पैसे घेऊन त्याला द्यायचे, त्याचे पैसे. मांडवली बादशाह माझा फेवरेट जॉब. भाई बघ काय वाटते भाई. शॉर्ट घे शॉर्ट घे. हा तेच बघतोय भाई, तेच बघतोय. हे भावा शॉर्ट घे ना यार, माझं प्रेम आहे ते. एक दिवशी काय झालं ना तरी ही घेणार, पण कलर वेगळा आहे भाई आपला. आपली कलरची आवड थोडी वेगळी आहे. वन साइड मध्ये घेणार पण. फॉलोइंग चालू झाली आहे पण. हा मेरी जान. हाँ थैंक यू ब्रो. हाँ भाई तुम आ रहे हो, व्लॉग में आ रहे हो. बस अभी थोड़ा कैमरा वाकड़ा नहीं कर सकता मैं, नहीं तो लेता है तुमको. कैसे लगता है? फॉलो करता है. दादा के ब्लॉग बहुत सही था. राजा के दर्शन देना राहुल भाई. हाँ ओ माय गॉड. वो कांचा क्या. असे जोक्स अँड ऑल्स सगळे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटत राहणार. सगळे आम्ही जेवणाच्या सगळ्या पुढ्या तुमच्या सॉरी जेवणाचे सगळे पदार्थ तुमच्या थाळीत ठेवणार या एका ब्लॉगमध्ये. असं दर ब्लॉगमध्ये होणार. आता पुढचा ब्लॉग पण आमचा येणार आहे, तेव्हा पण आम्ही एकत्र सगळे चाललो आहे. सॉरी फॉर दी खड्डास. थँक्यू नितीन गडकरी साहेब. पुढे जाऊया आपण. तरी नशीब इथेनॉल तरी मी टाकला नाही जास्त पेट्रोलमध्ये. म्हणजे पेट्रोल टाकला नाही गाडीत. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. थोडे फंबल पडतात भाई, जरा समजून घ्या. तू ह्याच्यात दिसतोयस, काय. हा आता दिसतोय. महाराजा भाई गणपतीचे ब्लॉग पण येणार आहेत, सगळं येणार आहे. जसं प्लॅन केलं तसं त्या हिशोबात झालं पाहिजे गोष्टी. बस एक इथून टाकूया का नाही तर भाई फट्टीतून टाकूया घपकन. भाई तू हरिश्चंद्र आहेस रे. आजची कटकट भावा आहे. थांब चिचा रोको चिचा प्लीज. थांब अरे थांब ना, फिरवायला द्यायला गाडी आहे इकडे. एकदा थारवाले बदमाश आहेत. कुठे जायचे. अरे मग इकडून कशी टाकणार, पागल आहेस का शुभम. आहे ना भाई, मामा बघतोय आपल्याला. मामा देणार बहिरी शॉट लगेच पावती पुस्तक. हा भाई ठरव आधी कुठे आहे ते. अरे काय गडबड आहे रे तुझी. थांब ना आता, परत ते लोक मागे राहिले मग काय करशील. इथून नाही त्यांनी लेफ्ट मारला असणार. सोड भाई, तू आहे ना लय गडबड करतोय शुभम. काय आहे ते नीट सांग ना मेरी जान. ओ माय गॉड भावा ब्युटी आहे. कॅप्चर कर जरा, कॅप्चर कर. मस्त वाटतंय ना असं उडतंय सगळं. कबूतर उडतायत, हळूहळू झुळक येते हवेची. हा स्वाद आहे. पण भाई इकडे डोंगर आहेत. मला वाटलं डोंगरामध्ये बाकीच्या बिल्डिंग बांधून ठेवलं त्यांनी. भावा काय करतोयस. तुला टकला वाजवीन ना आता. ठाण 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 ठाण. हो आपल्या एरियामध्ये पण किती फिरण्यासारखी जागा आहेत. आपण किती कमी फिरलोय म्हणजे बघ, विचार कर. उगाच एवढे वर्ष अभ्यास करत बसलो. फिरलो असतो ना तर आतापर्यंत टुरिझमच्या ह्याच्यात तरी आपण खाचा मारला असता मजबूत.
कोणता हा काका घाबरले हा काका घाबरले भाई. ही आहे कॅमेरा गल्ली. तर आता इकडे कोणाकडे जायचे मला पण माहिती नाही. तर बघा राशीद भाई बिग फॅन राशीद भाई. यार चलो चलो काका तुम्ही चला ना मग आम्हाला तरी जाऊ दे. काका ऑफरोडिंग करतात भाई फुल ऍक्सेस वरती. कोणता परत लेफ्ट. अरे भावा गल्लीच फिरतोय आपण फक्त. कुठे आ गया राशीद भाई का दुकान. ओ मेरी जान. राशीद भाई पण कुठे आहे ते. राशीद भाई हेच ऐकतोय मी. राशीद भाईकडे जायचं की इकडे जायचं कुठे पुन्हा काय काय घ्यायचं तुला त्याच्यावर आहे कुठे घ्यायचं. माहिती सगळ्यांकडे भेटतो. राशीद भाई फेमस आहे जरा. हा मग तुमचा ओळखीचा आहे तिकडे ना. आपल्याला काय एकच आता इन फ्युचर इन्व्हेस्टमेंट आपली कशी कामं खूप आहे. काय हा जास्त ओळखीचा आहे. आपला कॅमेरा पण त्याकडेच आहे. मग चला मला काय कोणाकडे घे नक्की सांगायचं. त्याच्याकडे प्राईस माहिती आहे ना आपल्याला. हा चला ठीक आहे. मला विचारूया तरी भाव काढायचा बोलतो. हे पण दाखवायचं. भाऊ तू कधीपासून शूट करतोस हे सगळे आयटम. नाही हे जे काय करतोस तू आयुष्यात तुझ्या. सुरुवात खूप आधी छोटा करत गेलो. त्याला जसे पैसे आहेत गेम्स खेळत गेलो. सुरुवात छोट्यापासूनच होते. आपण 13 पासून करतो. 14 एवढा पण आउटडेटेड नाही. 14 पासून करतो. जेव्हा मी OnePlus पासून स्टार्ट केलेलं मी शूट कर. रुसला ना आपला हे करतोय नाराज करतो. लाईट पण सांगितलेली भाई. ए बाबा घाबरू नको काय तुझं हे नाही केस काढण्यासाठी नाही काढत. ब्लॉग चालू हा डॅशिंग आहे भाई डॅशिंग आहे. इकडे नुसता डिजिटेकचाच माल भरलेला आहे जास्त करून. ड्रोन शूट डिजिटेकच जास्त प्रेफर करतो बिकॉज याच्यात पण ते मॅटर चांदणी बाग. मला कॉन्ट्रास्ट भेटत हा तो तिकडे पण आपण होली लँड करायचं. अरे असा डिझाईनच केला की हरवेल. चांगलं आहे. हा डिझाईनच असा केला की हरवेल बाई. पण भावा होली लँडचा आपला लाइटनिंगची शॉट आहे ना भाई कशासाठी. हे भाई होली लँडचा माईक असेल तर त्या लाइटनिंगच्या याच्या ओटीजी लागून होईल काय. लाइटिंग ओटी भेटायला पाहिजे ना तशी. मला कारण की सीज लागतो ना त्याला. 6,500 चालू आहे. 6.5 4चा ना. हा तोच घ्यायचा चालू आहे. बघ अरे इकडे पण शेवटी आपली उदासच झाली. काय भेटला तर नाही. आता राशीद भाईकडे बघूया. आता हा कोण होता. हा कोणता भाई होता मग. त्याचा काका पुतण्या. ठीक आहे मग आता राशीद भाईकडे बघूया. आलो आम्ही राशीद भाईच्या इथे. कॅमेरा गल्ली बोलतात. माहिती नव्हतं काय आहे. बघूया आता इकडे येऊन काय सीन आहे ते कोणता चांगला आहे ते बघू. चलो लेट्स गो. पहिलाच ब्लॉग आणि पहिल्या दिवशी याला कळलं की फोन अपग्रेड करण्याची गरज आहे. तर काय बोलतो. देखिए भाई साहब हमको जो है अभी बहुत दिक्कत हो रहा है. दिक्कत से गुजरना पड़ रहा है. एक तो टेंशन है. भाई आमचा लाइटनिंग सी लागते. गरज सीची आहे पण आता ते बोलतात की ओटीजी लावला तरी पण काय कामाचं नाही. आम्हाला घ्यायचा होली लँडचा होता तर शेवटी आता बोयाचा घेतोय आम्ही. बघूया आता काय ते. बोयाचा विषय नंतर नंतर बघूया. आता काय दिवाळीपर्यंत रे. गणपती गेले की लगेच 3 कॅमेरा. 3 क्रोसिनच्या गोळ्या लगेच. चल अशा प्रकारे आम्ही घेतलंय. लेन्स घेतले 3,500ची ही वाली. 3,500 3,500ची ही लेन्स घेतली. भावा तुझं सांग तुझे हे सांग की काय. ही लेन्स घेतली आपण 3,500 रुपये घालून लेन्स घेतली. क्रॅच गार्ड तुटला होता. असं काहीच नाही.
3,500 वाचलेले आहेत आणि आपण फायदा अशा प्रकारे आमची झालेली आहे शॉपिंग. ही लेन्स होती गेली होती ती पण लावली आहे. ती फक्त स्क्रॅच होतं त्याचा. ऋषीला वाटतं होतं की ती गेली आहे कम्प्लीट, पण पैसे वाचले अशा प्रकारे 3,000 रुपये. हे काय मग ऋषी पार्टी आहे का? हा डसनी घेतली लाईट. ती कोणती लाईट घेतली तर ती काय बोलतात त्याला बघितला. पहिल्या व्लॉग मध्येच प्रॉफिट झाले आपला. आता आम्ही घरी निघत होतो पण त्यात एक मला आठवलं, शो मी जी पॅन्ट घातली आहेस ती खालती आल्यात पडली होती काय? खालच्या साईडला आलं टाकलं होतं काय? हे पॅन्ट बघ नाही बघ. मसाला वडापाव इज हिअर. दे दे मसाला वडापाव आहे. सोड तरी आता सुटत नाही खाणं तुझ्या हातातून. तो असे तुझे हात नाही, मी असे गणपती सारखे कडे होतो असे. मुंबईचा राजा आहे तो. घरच्या साईडला जायला घरची निघायची घेतली आम्ही. आता CST ला तुम्हाला समजेल. इकडे इकडे सगळीकडे बघू शकता की CST मुंबई CST. प्रॉफिट मार्केट वरून मस्जिद बंदर साईडने आम्ही निघायचं चालू आहे. इकडे थोडा ट्रॅफिक भेटेल. अत्तर वगैरे घ्यायचे ना सगळे इकडून. आणि फटाकेचा बादशाह एकच आहे, हिसाब भाई फटाके. भाई जेवढे लहानपणीपासून जे माझं लहानपण गेलंय स्टार्टिंग टू आतापर्यंत अजूनपर्यंत फटाके हिसाब भाई कडूनच घेतात सगळे. आणि कबाब साठी इथे नवाब कबाब. इकडे आपलं यांचा सण कोणता असतं रे? ते मोहम्मद अली रोड वरती त्यांचं चालू असतं. रोजाला असतं ना? काय असते? हा ईदच्या टायमाला. मग परत रोजाच्या टायमाला इकडे नेहमी गर्दी म्हणजे फुल पॅक असते. इकडे हलायला पण जागा नाही भेटणार. 4 व्हीलर आलात ना तर मेलाच माणूस आमचा 4 व्हीलर वरती. आता किती वाजलेत तरी? 3 वाजता निघालो आपण, पण तरी आपलं काम झालं ते नशीब. इकडे आतमध्ये मंगलदास मार्केट, मुंबादेवी हे सगळे इकडून. म्हणजे मंगलदास मार्केट तुम्हाला माहिती असेल. तिकडे सगळ्या प्रकाराचे आम्ही कपडे वगैरे घेतो. म्हणजे सदरा शिवायचा असेल, आणि कोणता कुर्ता हे करायचा असेल तर सगळ्या प्रकाराचे कपडे आतमध्ये भेटतात तिकडे. एकदा हे. आणि इकडे आपलं भिंडी बाजार, चोर बाजार एरिया, गेमर स्कॅमर एरिया भाई. आता जिथे आपण आता खूप झाला इन्फॉर्मेशन व्हिडिओ. आता जरा पुढे जाऊया कारण की मोबाईलची बॅटरी पण आता कमी होत झाली आहे. आणि गोप्रोचा पण गोप्रो बोलते आपलं ऍक्शन कॅमचं पण हे झालंय पूर्ण. बॅटरी इंटरनल स्टोरेजच संपलंय ऑलमोस्ट. म्हणून आता जिकडे आपण थांबू आता तिकडे भेटूया आपण बोलणं करण्यासाठी. चला. आता आम्ही आलोय. आमचा ब्लॉग आता शेवटीला आलाय. ऋषी गेलाय घरी कारण की त्याला भेटायला जायचं होतं मित्रांना. तर इथे आता एक लेमन टी चाय पिऊन झालेली आहे. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नवीन चॅनल आहे फॉलो करा, सपोर्ट कीजिए भाई. चला भेटूया पुढच्या ह्याच्यात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराज, जय गणेश. चलो खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.